आपण इथे आल्याबद्दल मी यांची बहुजन आघाडी नागपूर शहर होती आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद बोलतो। आज इथे प्रेस कॉन्फरन्स आपण घेतोय ते 26/5/2026 रोजी इथेच प्रेस क्लब मध्ये युथ काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत एक पोस्टर व्हायरल झालं होतं। त्याच्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे डावा हात फोटोमध्ये उंच दाखवलेला होता आणि दीक्षाभूमीवरती भगवा ध्वज हे दाखवलेलं होतं। त्याच प्रकारे त्यांनी त्या प्रोग्रामची जे पण फोटोज आणि तो जो प्रोग्राम होता बेहतर नागपूरच्या नावाने ते प्रकाशित केलेलं होतं। तसंच ते इंस्टाग्राम आणि फेसबुक वरती पण त्यांनी महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेसच्या पेज वरती सर्व पदाधिकारी व पोस्टर टाकण्यात आलेले होते। तसेच महाराष्ट्राचे अध्यक्ष शिवराजजी मोरे यांनी स्वतःच्या पेजवर सुद्धा ते पोस्ट केलेले होते। 28 तारखेपर्यंत शिवराज मोरे यांच्या त्या आयडी वरती ते पोस्ट होते। तसंच 27 तारखेला आम्ही सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीने याच्यात दखल घेतली आणि सोशल मीडियावर जे त्यांनी पोस्टर टाकलेले होते ते सगळे स्क्रीनशॉट घेऊन 27 तारखेला सीताबर्डी पोलीस स्टेशन मध्ये त्याची नोंद केली आणि त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात यावा, ॲट्रॉसिटी ॲक्ट टाकण्यात यावी असं आम्ही त्याच्यात बोललो। 31 तारखेला आम्ही दीक्षाभूमीला बौद्ध बांधवांना घेऊन तिथे दीक्षाभूमी स्मारक समितीला प्रश्न विचारले की तुम्ही आतापर्यंत जे हे पोस्टर 26/5/2026 ला जे तिथे लॉन्च केलं यांनी काँग्रेस युथ काँग्रेसनी त्याच्यावर तुम्ही काय केले। तर तिथे दीक्षाभूमीला गेल्या असतात तिथे समितीचे कोणतेही पदाधिकारी त्यावेळेला उपस्थित नव्हते। त्यामुळे आम्ही तिथनं डॉक्टर राजेंद्र गवई यांना फोन केला आणि त्यांना विचारलं की तुम्ही आतापर्यंत काय केलेलं आहे। 26 तारखेची घटना आहे, आज 31 तारीख आहे, तुम्ही आतापर्यंत त्यांची कंप्लेंट किंवा FIR कुठल्याही पोलीस स्टेशनला केलेली नाही आहे। तर त्यांना फोन केल्यानंतर त्यांनी म्हटलं की मला हे सगळं काही माहित नाही आहे। तर मला हे बोलायचं आहे की आपल्या नागपूर शहरामध्ये आपण राहतो, कोणी दीक्षाभूमीवर काही हल्ला केला किंवा कोणी तिथली दिवाल तोडली तर आपण सर्वप्रथम तिथली जी कमिटी आहे त्या कमिटीला जाब विचारणार की बाबा इथे काय घडून आलेलं आहे। त्याच प्रकारे आम्ही तिथे प्रश्न विचारायला गेलो तर ते बोलून झालेले होते की तुम्ही काँग्रेसला हा प्रश्न का नाही विचारला, काँग्रेसला हा प्रश्न तुम्ही का नाही विचारला। तर आम्ही संविधानिक रूपाने संविधानाच्या अनुसार संविधानाच्या मार्गाने आम्ही सर्वप्रथम सीताबर्डी पोलीस स्टेशनला 27 तारखेला त्याची नोंद केली आणि त्यांनी दखल घेऊन आणि सीताबर्डी पोलीस स्टेशननी म्हटलं की आम्ही त्या सगळ्यांवरती ॲट्रॉसिटी ॲक्टच्या अंतर्गत गुन्हा दाखल करू आणि त्यांनी एक लेटरच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की काँग्रेसचे जे 12 पदाधिकारी आणि अन्य पदाधिकारी जे 26/5/2026 ला याच प्रेस क्लब मध्ये जे प्रेस घेतलेली होती त्या सगळ्यांवरती कलम क्रमांक 299 353/2 3-5
न्याय संहिता 2023 सह कलम 3/1 न आणि प अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसंच आम्ही हा गुन्हा नोंदीच्या अगोदर तिथे पोलीस स्टेशनला कोणी त्याची तक्रार घेत नव्हतं, तर आम्ही आमरण उपोषणची पण कंप्लेंट जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजे कलेक्टर साहेबांना आणि पोलीस आयुक्त साहेबांना पण केलेली होती. त्यांनी हे मान्य केलेली आहे. हेच सांगण्याकरता आम्ही इथे झालेला जमा प्रेस कॉन्फरन्ससाठी आमच्या सर्वप्रथम आम्ही त्यांना जेव्हा क्वेश्चन केले त्यानंतर त्यांनी त्याच्यावर ऍक्शन घेतलं आणि काल त्यांनी बहुतेक त्याचे जे निवेदन आहे ते कुठल्याही आतापर्यंत प्रेसच्या माध्यमातून किंवा कुठल्याही पोलीस कंप्लेंट त्यांची अजूनपर्यंत रीतसर झालेली नाही. याच्यानंतर कधी पण जर दीक्षाभूमी आणि त्याच्यावरती कोणी पण काही बौद्ध बांधवांवर असे कोणी अत्याचार करत असेल तर वंचित बहुजन आघाडी त्याच्यासाठी तत्पर उभी आहे आणि हे कदापि सहन करणार नाही. नाही, हे सगळे अजूनपर्यंत त्यांचा कुठले पण एव्हिडन्स प्रूफ नाही आहे. आपल्याकडे आपण केलेली तक्रार आणि त्याच्यानंतर कॉम्प्लेन्स घेऊन त्यांनी जे जे ऍक्शन घेतलेलं आहे त्याची पूर्ण सविस्तर माहिती आपल्याकडे आहे. 27 तारखेला पहिले आपण कंप्लेंट केली, त्यानंतर 29 तारखेला पुन्हा अनुसूचित जनजाती आणि अॅट्रॉसिटी ऍक्ट लावण्यासाठी त्यांना कंप्लेंट केली. त्यांनी तेव्हापर्यंत काही ऍक्शन मोड मध्ये नव्हते. 31 तारखेला आम्ही आंदोलन करण्याकरिता सांगण्यात आलो, त्यानंतर त्यांनी ऍक्शन मोड मध्ये आले आणि ते बोलले की आम्ही त्याच्यावर आता अॅट्रॉसिटी ऍक्ट दाखल करीत आहोत. काल सगळ्यांना ते बोलले पोलीस एसीपी साहेब की आम्ही सगळ्यांचं आता बयान आणि त्यांना सगळ्यांना बोलू. राजेंद्र गवई साहेबांना आम्ही विचारलं की तुम्ही आतापर्यंत 26/5/2026 ची घटना आहे, तुम्ही दीक्षाभूमीची जर कुठलं काही झालं तर आम्ही सगळ्यात पहिले दीक्षाभूमी जे कमिटी बनवली आहे त्यांनाच प्रश्न विचारू. तर आम्ही दीक्षाभूमी कमिटीला जाब विचारायला गेलो की तुम्ही आतापर्यंत ऍक्शन का नाही घेतली. 26 तारीखची घटना आहे, 31 तारीख होऊन झालेली आहे, आतापर्यंत कुठे पण काही झालेलं नाहीये. तर त्यांनी सांगितलं की ही जे बाब आहे ती आम्हाला माहितीच नाहीये. म्हणजे उद्या कुठली वॉल तुटली, उद्या कोणी बुलडोजर घेऊन आलं तर समिती का झोपली राहील का तिथे. आम्ही प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणतात की तुम्ही काँग्रेसला प्रश्न का नाही विचारला. हा हा तर आम्ही ते सांगितलं ना की नाही, आम्ही काँग्रेसला घाबरलेलो नाहीये. आम्ही संविधानिक रूपाने जे जे त्यांना करायला पाहिजे संविधानाच्या अनुसार संविधानाच्या मार्गावर आम्ही तिथे त्यांना सीताबर्डी पोलीस स्टेशनवर जे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ते कारवाईची माग केलेली आहे आणि ते आता चालू आहे प्रोसिजर, ते करतीलच. तर आम्ही हेच बोलू की समितीने आतापर्यंत कुठे एफआयआर केलेली आहे. राजेंद्र गवईजीने कुठे एफआयआर केलेली आहे, त्यांची नोंद आहे का. म्हणजे कुठेतरी ते स्वतःला बौद्ध समाजाचे म्हणतात पण त्यांची रूपरेषा ही आरएसएसची दिसून आलेली आहे. म्हणून ते आतापर्यंत त्यांनी कुठेच काही कारवाई केलेली नाहीये. आरोप म्हणजे ते बौद्ध समाजाचे असून जर त्यांच्यात चीड निर्माण होत नाहीये, ही जे घटना झालेली आहे ही समाजात तीळ निर्माण करण्यासाठी
हे मुद्दामून केलेलं षडयंत्र आहे. जर हे पण त्यांच्या लक्षात येत नाहीये तर वंचित बहुजन आघाडी त्याला सहन करणार नाही. आम्ही त्यांना म्हटलं ना, जर तुमच्याने हे त्यांची कंप्लेंट जर नोंद होत नसेल तर त्यांनी खुर्च्या खाली करावं. दीक्षाभूमी समिती बरखास्त करायला पाहिजे. तिथे तुम्ही दीक्षाभूमीला गेल्यानंतर तिथे पाण्याची व्यवस्था नाहीये, तिथे वॉशरूम नाहीये व्यवस्थित. हा, आम्ही जर आता यांच्यावरती एक लीगल नोटीस पाठवून त्यांनी काय कारवाई केलेली आहे त्यांना आम्ही मागू, नाहीतर अन्यथा आम्ही त्यांच्यावरती आणि आंदोलन करून तिथे समितीला खाली करण्यासाठी, आणि जर त्यांच्यानी खरंच दीक्षाभूमी स्मारक समिती जर आहे तर त्यांनी ते कॉग्निझन्स यायला पाहिजे होतं. त्यांनी काही घेतलेलं नाहीये. हा,